हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण बनवणार आहोत उरलेल्या पोळ्यांपासनं हे ड्राय मंचुरियन। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी ह्या 2 पोळ्या घेतलेल्या आहेत। तर ह्या सकाळच्या पोळ्या आहेत। तर रात्रीच्या पोळ्या तुम्ही सकाळी वापरू शकता किंवा सकाळच्या पोळ्या तुम्ही रात्री वापरू शकता हे मंचुरियन बनवण्यासाठी। तर या पोळ्यांचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेते। अगदी ओबडधोबडच तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत, कारण हे नंतर आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहेत। तर ह्या सगळ्या पोळ्या मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आणि चुरम्यासाठी जसं आपण बारीक करून घेतो अगदी तसाच बारीक चुरा याचा आपल्याला करून घ्यायचा आहे। तर या पोळ्या तुम्ही हाताने बारीक केल्या चोळून तरी चालतील, पण आपल्याकडे मिक्सर आहे तर त्याचा फायदा आपण घेत आहोत। तर अशा पद्धतीने याचा बारीक चुरा मी केला आहे। तो सगळा चुरा आपल्याला एका बाउलमध्ये काढायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण चांगलं सगळ्या गोष्टी मिक्स करू शकू। तर बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक चुरा याचा काढला आहे। तर आता आपण मंचुरियन बनवत आहोत। तर याच्यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला पत्तागोबी घालत आहे, कारण मंचुरियनचं मेन इन्ग्रेडियंट पत्तागोबी असतं। आणि 1/4 वाटी किसलेला गाजर घालत आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्यात। 1 चमचा तीळ घालत आहे। त्याच्यानंतर मंचुरियनचा जो फ्लेवर असतो तो सोया सॉसमुळे येतो, तर 2 चमचे आपल्याला सोया सॉस घालायचा आहे। 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे आणि 1 चमचा टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस काहीही घालू शकता। मीठ चवीनुसार आणि हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर पत्तागोबी नेहमी कापून वापरायचा मंचुरियन बनवताना। तुम्ही जर किसून घेतला तर त्याला खूप जास्त पाणी सुटतं आणि मग ते आपल्याला पाणी पिळून काढावं लागतं आणि मग पाणी वेस्ट जातं। तर अशा पद्धतीने जर तुम्ही कापून पत्तागोबी वापरला तर खूप कमी पाणी सुटते आणि मंचुरियन देखील छान बनतात। तर हे सगळं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आता याला थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी आपण 2 चमचे मैदा घालत आहोत आणि 2 चमचेच कॉर्नफ्लॉवर घालत आहोत। याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा अगदी आपण नाममात्र वापरलेला आहे। तर हे टाकल्याच्या नंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, यामुळे आपल्या मंचुरियनला बाइंडिंग चांगली येईल। तर आता जस्ट थोडंसं पाण्याचा शिंतोडा मी याच्यावरती मारणार आहे, जस्ट थोडासा 1/2 चमचा, आणि हे व्यवस्थित असं डो शेपमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने। तर हे छान डो शेपमध्ये आलं आहे। आता याचे आपल्याला मंचुरियन बॉल बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही छोटे मोठे तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे त्या आकाराचे बनवू शकता। साधारण छोटे बनवले तर तळण्यासाठी तेल आपण कमी प्रमाणात घेऊ शकतो, त्यामुळे मी अशा पद्धतीने छोटे छोटे बॉल बनवून घेत आहे मंचुरियनचे। तर बाइंडिंग बघू शकता परफेक्ट अशी बाइंडिंग आलेली आहे। तर इतपतच आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचा होता, कारण आपण पोळ्या वापरल्या होत्या, त्यामुळे आपल्याला हे खूप कमी प्रमाणात वापरायचं काम पडले। आता या सगळ्या मिश्रणातून जेवढे बनतील तेवढे मंचुरियन बॉल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर मी मंचुरियनची एक रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर ती देखील तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा, इतरांसोबतही व्हिडिओ शेअर करा। तर एवढे सारे मंचुरियन आपले बनवून रेडी झाले। टेक्स्चर बघू शकता परफेक्ट बनलेत आपले मंचुरियन। तर एका बाजूला कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं, आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झाले। गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती आपल्याला हे जे मंचुरियन आहेत तर हे तळून घ्यायचे आहेत। तर एका वेळी आपल्या कढईमध्ये जितके खेळते तळल्या जातील तेवढेच मंचुरियन टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने कमी गॅसवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतमध्येपर्यंत छान फ्राय होतील।
तर लूक बघू शकता, अगदी मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. तर आता मी थोडं फुल फ्लेमवरती हे फ्राय करून घेणार आहे, म्हणजे वरतून क्रिस्पी बनतील हे. तर पहिली बॅच माझी रेडी झालेली आहे तळून अशा पद्धतीने. म्हणजे आपण सुरुवातीला स्लो फ्लेमवरती तळले आणि स्लाइटली ब्राऊन झाले की फुल फ्लेमवरती तळून घेतले, म्हणजे हे वरतून क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट बनतील. तर मंचुरियन बॉल रेडी झालेत. या ठिकाणी मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि त्याचं पतलंसं असं एक बॅटर बनवून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला मंचुरियनच्या ग्रेव्हीसाठी. तर बघू शकता अशा पद्धतीचं ह्याचं बॅटर मी रेडी केलेलं आहे. तर या ठिकाणी एक पॅन घेतलेला मी. पॅनमध्ये जस्ट 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने. तर तेल आपलं गरमच आहे, कारण मंचुरियन तळलेलंच तेल मी या ठिकाणी वापरत आहे. तर त्याच्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या घातल्यात. थोडासा पत्तागोबी कापलेला घातलेला आहे. तर तो स्लाइटली आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये, खूप जास्त नाही, जस्ट 2-3 सेकंद आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर 2 चमचे सोया सॉस घातला आहे, 1 चमचा चिली सॉस घातला आहे याच्यामध्ये. आता हे सॉस जळू नयेत म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण जी कॉर्नफ्लॉवरची पतलीशी स्लरी करून ठेवलेली होती किंवा पतलंसं बॅटर बनवून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे आणि हे चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित शिजायला हवा आहे. आणि तुम्हाला किती पतल्या प्रमाणात ग्रेव्ही हवी आहे किंवा थिक ग्रेव्ही हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि हे जे लिक्विड फॉर्ममधलं सॉस आहे तर हे चेक करू शकता तुम्ही टेस्ट करून, आणि त्याच्या अकॉर्डिंग ह्याच्यामध्ये कुठले सॉस अजून ॲड करायचे तर ते तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग ठरवू शकता. तर आपण तळून घेतलेले जे मंचुरियन बॉल होते ते मी या ग्रेव्हीमध्ये घातलेले आहेत आणि या मंचुरियन बॉलला ग्रेव्ही व्यवस्थित लागली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे व्यवस्थित मिक्स झाले की आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त मिक्स झालेत. मी गॅस बंद करत आहे आणि आता हे आपण सर्व करून घेऊयात. तर बघू शकता अगदी मस्त असे हे मंचुरियन बनवून रेडी होतात आणि क्रिस्पी देखील झालेत, आतमध्ये अगदी सॉफ्ट झालेले आहेत. कोणी ओळखूही शकणार नाही की हे उरलेल्या पोळ्यांपासून बनवलेले मंचुरियन आहेत. तर वरतून थोडासा पत्तागोबी घालत आहे मी आणि जस्ट थोडेसे तीळ वरतून घालायचे आहेत. तर बघू शकता रेडी झालेत आपले उरलेल्या पोळ्यांपासून बनलेले मंचुरियन. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.